उरुणेश्वरपूर नगरपालिकेत आमची सत्ता येताच पहिल्याच बैठकीत अन्यायी शास्तीकर माफ केल्याचा ठराव केला जाईल असं आश्वासन आमदार जयंत पाटील यांनी केलंय। शहरातील मोहमीन गल्ली, डवरी गल्ली आणि तानाजी चौक येथील जाहीर कोपरा सभेत ते बोलत होते। शेवटच्या 2 दिवसात आपण काहीही करू शकतो या मानसिकतेत विरोधी मंडळी आहेत। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेल्या लाख मोलाच्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर करून नगरपालिकेत परिवर्तन घडवा असं आवाहन त्यांनी केलं। जयंत पाटील म्हणाले, विरोधकांना राज्यात सत्ता असतानाही गेल्या 9 वर्षात या शहराच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आला नाही। मी स्वतः 2015 ते 16 ला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 4 ते 5 वेळा भेटलो, पत्रे दिली आहेत। आता शहराच्या विकासाचा आराखडा मंजूर झालाय। मात्र दरम्यानच्या काळात ज्यांनी घरे बांधली त्यांना जाचक शास्तीकर बसवला आहे। आम्ही तो रद्द करू। विरोधकांना गेल्या 9 वर्षात शहराच्या विकासाला चालना देता आली नाही। उलट आम्ही सत्ता असताना ज्या सोयी सुविधा उभ्या केल्या होत्या त्या उद्ध्वस्त केल्या आहेत। उरुणेश्वरपूर नगरपालिकेची सत्ता माझ्या सहकाऱ्यांच्या हातात द्या। 9 महिन्यात हे शहर दुरुस्त करून दाखवतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं। तासगाव तालुक्यातील धुळगाव येथील राजू गौतम खांडे यांची अज्ञातांनी पुलावर घेराव घालून वर्मी घाव घालत निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी 3:30च्या सुमारास घडली आहे। सांबरवाडी धुळगाव रस्त्यावर असलेल्या पुलावर हा खून झाला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। राजू खांडे यांचे गावातील मुख्य चौकात किराणा दुकान आहे। दुकान चालवण्याबरोबरच दुपारनंतर ते वडिलांसोबत गवंडी काम करत असत। बुधवारी त्यांनी दुकान बंद करून किराणा साहित्य खरेदीसाठी बाहेरगावी गेल्यानंतर सांबरवाडी मार्गे धुळगावकडे परतताना पुलावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला। वर्मी घाव घालत त्यांचा जागीच खून करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपअधीक्षक अशोक भवड यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली। रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। आरोपी कोण आणि हल्ल्यामागील हेतू काय याचा उलगडा करण्यासाठी तासगाव पोलिसांकडून कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी दिली आहे। जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी अवघे 4 दिवस बाकी असताना उमेदवारांच्या हाती निवडणूक चिन्ह आले। राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचे चिन्ह फायनल असल्याने त्यांनी चिन्हासह प्रचाराचा धूमधडाका लावलाय। मात्र अपक्षांना आजपासून चिन्हांचा प्रचार करावा लागणार आहे। अपक्षांपैकी कोणाला कपबशी, बॅट, शिट्टी, दूरदर्शन संच, नारळ तर कोणाला हिरा, हत्ती, कपाट, टेबल, शिडी, झाडूसह सफरचंद सारखे नवखे चिन्ह मिळाले। लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांवेळी उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी किंवा फार तर दुसऱ्या दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केलं जात होतं। मात्र कदाचित यावेळी पहिल्यांदाच चिन्ह वाटप उशिरा झाले। जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणूक मैदानात असणाऱ्या नगराध्यक्ष पदांच्या 41 तर नगरसेवक पदाच्या 594 उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा यांसह प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळतं। त्यासाठी अर्ज दाखल करताना पक्षाचा AB फॉर्म सोबत असणं मात्र गरजेचं आहे। त्याप्रमाणे या प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांना कमळ, हात, घड्याळ, तुतारी वाजवणारा माणूस, मशाल, धनुष्यबाण आदी चिन्हे मिळालेत। अपक्षांसह इतर स्थानिक आघाडी करणाऱ्यांना बॅट, शिट्टी, गॅस सिलेंडर, नारळ, हिरा, दूरदर्शन संच, एअर कंडिशनर, रोड रोलर, सफरचंद, नारळाची बाग, पतंग, झाडू आदी चिन्हांचा यामध्ये सहभाग आहे। मुंबईवर 26/11 झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस अधिकारी, जवान शहीद झाले। मात्र असे भ्याड हल्ले परतवून लावण्याची ताकद भारतातील प्रत्येक नागरिकांमध्ये आहे। नागरिकांनी त्यासाठी जागृत राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलंय। लोकहित मंचच्या वतीने 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम येथील राम मंदिर चौकात झाला। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी ते बोलत होते। 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई शहरावर लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे येऊन हल्ला चढवला होता। यामध्ये एकूण 160 भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले होते। याशिवाय यामध्ये ATS प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग आणि शशांक शिंदे यांच्यासह एकूण 18 जण शहीद झाले। त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पद्माकर जगदाळे,
बाबालाल जमादार, आनंदराव परांजपे, उत्तम कांबळे, किरणराज कांबळे, लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, विजय आवळे, गणेश यादव, अनिकेत यादव, मिलिंद कांबळे, प्रसाद पाटील, संग्राम भोसले, रितेश यमगर आदी जण उपस्थित होते। यावेळी संविधान दिनाचं औचित्य साधून संविधान प्रस्तावनेचं वाचनही करण्यात आलं। दोघा साथीदारांच्या मदतीने शहरात डिलक्स स्पाच्या नावाखाली मसाज सेंटर चालवून त्या माध्यमातून महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पसार असणाऱ्या सराईत गुन्हेगार सतीश जिन्नाप्पा मोहिते या सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणातील संशयित इम्रान युनुस मुल्ला आणि विक्रम पंडित कल्याणकर यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे। संशयित सतीश मोहिते यास न्यायालयात हजर केले असता त्यास 2 दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली। संशयित सतीश मोहिते आणि इम्रान मुल्ला यांनी विक्रम कल्याणकर यांच्या मालकीच्या जागेमध्ये डिलक्स स्पा या नावाने मसाज सेंटर सुरू केलं होतं। त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली आणि महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। त्याकरिता तो गिराहिकांकडून 4000 रुपये घेत होता, तर महिलांना 500 रुपये देत होता। सदर प्रकार शहरातील झुलेलाल चौकातील कल्याणनगर येथे 2023 सालातील आहे। तेव्हापासून सतीश मोहिते हा पसार होता। बुधवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेस कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे थांबला असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने त्यास घटनास्थळी जाऊन अटक केली। संशयित मोहितेवर 2010 सालापासून विविध पोलीस ठाण्यात 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत। उमदी पोलिसांनी रेशनिंगचा तांदूळ बेकायदा वाहतूक करणारा ट्रक पकडून सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई लवंगा गावाजवळ विजापूर पंढरपूर हायवेवर करण्यात आली आहे। कर्नाटक राज्यातील ट्रक महाराष्ट्रातून निघाला होता। यावेळी त्याच्यावर संशय आल्याने थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनिंगचा तांदूळ आढळला। या प्रकरणी ट्रक चालक तिप्पण्णा हेबालेवा मदार यास अटक करण्यात आली आहे। जप्त केलेल्या मुद्देमालात 25 लाख रुपये किमतीचा तपकिरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक आणि 10,03,200 रुपये किमतीचे 776 नग 15 टन रेशनिंगचे धान्य असा एकूण 35 लाखांचा माल आहे। तांदळाच्या गोण्यांवर गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा अशी नोंद आढळली आहे। या प्रकरणी पुरवठा निरीक्षक शेखर चंद्रकांत चौथे यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याने राज्य निवडणूक आयोगाने तिसऱ्यांदा मतदार यादीच्या कार्यक्रमात बदल केला। हरकतीसाठी गुरुवार अखेरची मुदत देण्यात आली होती, मात्र आता 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे। दरम्यान प्रारूप मतदार यादीवर बुधवार अखेर 708 हरकती दाखल झाल्या। महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली। यावर सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी 27 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती, मात्र राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत 3 डिसेंबरपर्यंत असणार आहे। तसेच दाखल हरकती आणि सूचनांवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी 5 डिसेंबर ऐवजी आता 10 डिसेंबरला होणार आहे, तर मतदार केंद्रांची यादी 8 ऐवजी 15 डिसेंबर आणि मतदार केंद्रनिहाय मतदार यादी 12 ऐवजी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे। सांगली महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत। अनेक प्रभागातील यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून होतोय। अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट झाली असून अन्य प्रभागातील बरीच नावे नव्याने समाविष्ट झाल्याने अनेक इच्छुक माजी नगरसेवक वैतागले असून हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अनेक इच्छुक माजी नगरसेवकांनी केली आहे। आता मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळाला आहे। भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। संविधान दिनानिमित्त सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यान येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। संविधान प्रस्तावनेच्या डिजिटल फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं। रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे, आप्पासाहेब साबळे, रमेश सावंत, आशिष उर्फ मनोज गाडे, माजी नगरसेवक बीरेंद्र थोरात, माजी उपायुक्त चंद्रकांत चौधरी, अरुण आठवले, अजय उबाळे, उद्योजक विक्रमसिंह मोहिते, किशोर होवाळ, दत्तात्रय भंडारे, जितेंद्र बनसोडे, अमर सम्राट, गजानन गस्ते, सुशांत कांबळे, अनिल साबळे, दीपक पाटील, अजित बनसोडे, सुरेश कुरणे, मधुकर शिंदे, बोधिसत्व धम्मरत्न बोरकडे, अविनाश कांबळे, सचिन ऐवळे, गणपती चौडीकर आदी जण उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन प्रफुल्ल ठोकळे, संदीप माने, प्रणित चंदन शिवे, ऋषिकेश बनसोडे, यशराज रणखांबे, कन्हैया कुमार जगधने यांनी केलं।
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशान्वये विटा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलिसांनी विटा शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढला। विटा पोलीस ठाण्यापासून रूट मार्चला सुरुवात झाली। पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तासगाव रोडने, मुल्ला गल्लीमधून उभ्या पेठेतून पाण्याच्या टाकीपासून कराड रोडने पायी चालत क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मॉडर्ना हायस्कूल ते मायनी रोडने पाटील पेट्रोल पंपासमोरून चौंडेश्वरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलीस ठाणे असा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सह पोलीस निरीक्षक पळे, सह पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन माळे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे तसेच विटा पोलीस ठाणेकडील 22 पोलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखेकडील 5 पोलीस अंमलदार यांच्यासह 5 मोठी वाहने आणि 2 मोटरसायकल असे रूट मार्चमध्ये सहभागी झाले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांना विटा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून सूचना दिल्या।